आहेत नाशिक विमानतळावरची एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य। याच्यामध्ये नाशिकचं एक छोटंसं विमानतळ आणि तिथून हे विशेष विमान निघालेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे आपल्याला दिसतायत उदय सामंत, जे शिवसेनेचे संकटमोचक मानले जातात, मोठे नेते आहेत, मंत्री आहेत आणि ते गोकुळ गीतेंचं मन वळवण्यासाठी प्रयत्न तर करत नाहीये ना, आपल्या सोबत घेण्यासाठी, शिवसेनेमध्ये घेण्यासाठी तर प्रयत्न करत नाहीये ना, असा सवाल उपस्थित होतोय। कारण सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार गोकुळ गीते जे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि आज जेव्हा या खासदारांचा प्रवेश होईल, फुटीर खासदारांचा, त्याच वेळेला गोकुळ गीतेंचा सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर हे विमान निघालेलं आहे नाशिकच्या विमानतळावरून। त्याच्यामध्ये जर यादी आपण बघितली, थोड्याच वेळापूर्वी यादी आलेली होती आणि आता प्रत्यक्ष दृश्य विमानतळावरची आपण बघतो, एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवर। याच्यामध्ये उदय सामंत आपल्याला दिसतायत आणि गोकुळ गीते, ज्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केलाय, मात्र ते आमदार झालेले आहेत आणि त्यांना शिवसेनेमध्ये आणण्याचे प्रयत्न आता सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। उदय सामंत त्यांच्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी आमदार किशोरप्पा पाटील यांनी सुद्धा गोकुळ गीतेंची भेट घेतलेली होती। ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र एकूणच शिंदेंच्या शिवसेनेकडून आता प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतंय, ते म्हणजे गोकुळ गीतेंना आपल्या पक्षामध्ये घेण्याचे। जरी आपला अधिकृत उमेदवार हरला असला, तिथून त्यांचा पराजय झाला असला, तरी देखील ज्यांनी इथं उमेदवारी जिंकलेली आहे, आमदारकी जिंकलेली आहे, त्यांना आपल्या सोबत घेण्याचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जात असल्याचं दिसतंय। एक प्रकारे असं म्हणता येईल की ऑपरेशन टायगर राबवून खासदार फोडले, त्याच्यानंतर आता जे आमदार अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्याच्या पूर्वीपर्यंत ते होते भाजपमध्ये, त्यांनाही आपल्या सोबत घेण्याचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून होताना दिसतायत।